स्वागत आहे कमलाकरजी जाधव, आपण सुद्धा यायचं आहे. त्यांचा खरं तर विशेष आभार, कारण एक आकर्षक बाईक त्यांच्या माध्यमातून मनोजी भगत यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. मनोजी भगत सुद्धा आहेत, ज्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिली जाणार आहे या केपीएल सीझन 4 मध्ये. विनंती असेल सो गिव्हिंग हँड, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मैदानाचं उद्घाटन त्यांनी श्रीफळ सुद्धा वाढवण्यात येईल. सन्माननीय प्रभाकर म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. गणपती बाप्पा, जय श्रीराम. त्यानंतर आपण बघतोय माननीय श्री रामचंद्रजी गुप्ता यांच्या शुभ हस्ते श्रीफल अर्पण केला जातोय. ग्राउंडचं हे उद्घाटन आपण बघतोय. आणि विनंती असेल मान्यवरांना की आपण सन्मानपूर्वक कृपया मान्यवर व्यासपीठासमोर जातील. मान्यवर व्यासपीठाकडे जातील. तोपर्यंत एंट्री होणार नाही संघाची, कारण मान्यवर व्यासपीठाकडे जातील. सर्वप्रथम गणेशाचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतरच एक रॉयल एंट्री बघायला मिळेल. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर उपस्थित राहायचं आहे. जोपर्यंत टीमचं अनाउन्समेंट होणार नाही तोपर्यंत रॉयल एंट्री होणार नाहीये, हे लक्षात घ्या. मान्यवर असतील, त्याचबरोबर आमची केसीएची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्य व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहील. केसीची ऑल टीम, केसी टीम, केसीची पूर्ण कमिटी, ज्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. मान्यवरांना विनंती असणार आहे की मान्यवर पहिल्यांदा खालीच थांबतील. त्यांच्या शुभ हस्ते गणेश पूजन होईल. कारण कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपण पाहतोय की गणेशाचं नामस्मरण, पूजन आणि त्यानंतर मान्यवरांची एंट्री मुख्य व्यासपीठावर होईल. या स्पर्धेसाठी मैदानात उद्घाटन झालेलं आहे आणि मान्यवर सर्व व्हीआयपी कक्षासमोर आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम गणेश पूजन, त्यानंतर शिवपूजन होईल. त्यानंतर मान्यवर मुख्य व्यासपीठावर जातील आणि त्यानंतरच रॉयल एंट्री होईल. समोर आपण बघतोय श्री गणपती बाप्पाचं प्रतिमा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला दिसते. या ठिकाणी श्री गणेश पूजन केलं जाईल. आमचे जे प्रमुख अतिथी आहेत आणि सर्व टीमचे जे ऑनर्स आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसतात, ज्यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना आपण थोडी समोर यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असणार आहे की मनोजी भगत आणि इतर सर्व जे मान्यवर आहेत, प्लीज कमलाकरजी जाधव यांना सुद्धा विनंती असेल की आपण समोर यायचं आहे. या ठिकाणी आपण बघतोय श्री गणेश
सजी प्रतिमा आहे, गणपती बाप्पाची प्रतिमा आपल्याला दिसते, छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आपल्याला दिसते. आपण गणेश पूजन या ठिकाणी करून घेणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करणार आहे, अर्थातच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि नेहमीच सामाजिक बांधिलकी ज्यांनी जोपासली, समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रभाकर म्हात्रे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम, कारण कुठलाही कार्यक्रम म्हटला की सर्वप्रथम गणेशाचं नामस्मरण पूजन, आपल्या शुभ हस्ते गणेशाच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवतारी जोजी. कारण आपण पाहते गणेशाचं नामस्मरण, गणेशाचं पूजन करणं हे सर्वप्रथम आपली भारतीय संस्कृती सांगते. त्यामुळे सर्वप्रथम सन्माननीय प्रभाकर म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. मी त्यानंतर कमलाकर जाधव साहेबांनी विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे. त्यानंतर विनंती असेल मनोज भगत यांना आपण सुद्धा पुष्पहार अर्पण करायचं आहे. आमचे हे प्रमुख मान्यवर आहेत ज्यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जातोय. सर्व आमचे मान्यवर आहेत ज्यांच्या शुभ हस्ते हे पूजन केलं जाते. जयंतजी म्हात्रे आपल्याला दिसतात, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा समोर यायचं आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे त्यांचं. चांगलं क्रिकेट खेळले, क्रिकेटचं चांगलं आयोजन आणि उत्कृष्ट समालोचन त्यांनी क्रिकेटमध्ये केलेले आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल. नो डाऊट एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि या परिसरातील ते पहिले समालोचक सुद्धा आहेत जयंत म्हात्रे, आणि त्यांच्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात येईल, पूजन करण्यात येईल. मी विनंती करतोय मुन्नाभाई आपल्याला, अनिल पाटील आपण सुद्धा यायचे पुढे. इतर ऑनर सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघतोय रामचंद्रजी गुप्ता छोट्या भैया यांच्या शुभ हस्ते सुद्धा पुष्पहार अर्पण केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांना दुपत्ती ओवाळली जाईल. त्यानंतर पाटील स्पोर्ट्स 5141 चे भरतजी पाटील ओनर, त्यासोबत अनिलजी पाटील असतील, त्यांच्या शुभास्तीचं पूजन केलं जात आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं यश मिळू दे असा एक आशीर्वाद सुद्धा गणपती बाप्पाच्या माध्यमातून मागितला जातोय. आपण सुद्धा यायचं मुन्नाबाई 40+ चे सचिव आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व आपले मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश पूजन केलं जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं जाते. आपण हा उद्घाटन सोहळा पाहतोय. KPL कॉमन प्रीमियर लीग महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. मोरया. त्यानंतर आपण या ठिकाणी VIP कक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी, एंट्री करण्यासाठी रिबन कट करणार आहोत. VIP कक्षामध्ये प्रवेश होईल आमच्या मान्यवरांचा. गणेश पूजन, शिवपूजन झालेलं आहे. त्यानंतर VIP कक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी रिबन कटिंग होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवरांची मुख्य व्यासपीठावर एंट्री होईल. रामचंद्रजी गुप्ता यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो रिबन कट करण्यात येते. अर्थात सुपरिचित छोटेलालजी गुप्ता म्हणून नेहमी संबोधलं जाते, त्यांच्या शुभ हस्ते रिबन कट करण्यात आलेली आहेत. आणि त्यानंतर बरोबर अगदी सर्व मान्यवरांची एंट्री होती ती आमच्या VIP कक्षामध्ये, मुख्य व्यासपीठामध्ये. रामचंद्रजी गुप्ता, त्यानंतर प्रभाकरजी म्हात्रे साहेब,
मनोजजी भगत, कमलाकरजी जाधव, त्याचबरोबर जयंतजी म्हात्रे, बाबूजी धुमाळ, मान्यवर व्यापीठ. त्यानंतर आम्ही प्रमुख प्रवेशद्वाराच्या जवळ जाणार आहोत. आज एक धावतं समालोचन, एक सुमोतल आवाज आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल, ते म्हणजे अगदी व्हाईसा पालघर जिल्ह्याचे दोन्हीही दिग्गज समालोचक हेमंत पाटील, त्याचबरोबर संदीप गावण. प्रमुख प्रवेशद्वाराजवळ ज्याप्रमाणे सिक्वेन्स आहे, ज्या संघाचं नाव घेतलं जाईल त्या संघाने एंट्री करायची आहे. आणि ही एंट्री जी असणार आहे, माझे सहकारी समालोचक हेमंत पाटील यांनी कल्पना दिलेली आहे. सम आणि विषम प्रमाणात एक एंट्री राईट साइड न होईल, एक लेफ्ट साइड न होईल. आमचे जीटीसी लाईव्ह चे कॅमेरामॅन, येस ही इज रेडी. रॉ मध्ये राहायचंय. काही सेकंदात संघाचं नाव अनाउन्समेंट होईल आणि त्या संघाने मैदानात रॉयल एंट्री करायची आहे. आयकॉन अर्थात कॅप्टन लीडिंग फ्रंट, फ्लॅग घेऊन कॅप्टन पुढे असेल आणि त्यामागे त्याचे सर्व खेळाडू असतील. ढोल-ताशा पथक सुद्धा सज्ज झालेले आहे. यस, आणि पहिली एंट्री होते अर्थात शौर्य वॉरियर्स. प्रवीण घरात रवींद्र घरात फ्रॉम टीम देश. सर्वात प्रथम चॅम्पियन टीम होती 2021 ची. त्याचा आयकॉन खेळाडू आहे अकबर शेख, विशाल पृथ्वी, कल्पेश कोटावले, लक्ष्मण कोटे, यादव, राज गाडाल, आशिष यादव, वृषभ पसोलकर, वैभव दलवी, भावेश पारधी, मनीष तारवी, मयूर पवार आणि विकास भोईर. ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते शौर्य वॉरियर्स टीमची. त्यानंतर एंट्री होईल मामा भांजे आणि राहुल गुप्ता आणि प्रवीणजी गुप्ता. यस, मामाबाजी टीमची ही ग्रँड एंट्री. ज्यांचे आयकॉन खेळाडू हिटमॅन प्रवीण पाटील, अमित कामनकर, आयविन नडार, लव गोशे, मयूर पाटील, सोहेल शेख, जयेश विरारकर, यश पाटील, रवीश कामनकर, राहुल गुप्ता, अतुल विरारकर, ऋतिक चौहान अँड अंकुश. यस, त्यानंतर ग्रेट एंट्री होईल. ते अर्थात हजरजी शेख साहेब ते संजयभाई म्हात्रे साहेब यांचा संघ टीम 94. यस, गत वर्षाचा चॅम्पियन टीम, तिसऱ्या वर्षाची चॅम्पियन टीम आपण बघतोय. हजरत भाई शेख आणि संजयभाई म्हात्रे टीम 94 कामन. ज्याचा आयकॉन खेळाडू आहे राहिल अन्सारी, महेंद्र कामडी, त्याच्यानंतर अक्षय श्याम अन्सारी, अजय यादव, निखिल चौधरी, अक्षय कोल्हा, समत अन्सारी, राजू करमडा, त्यानंतर भूपेश म्हात्रे, अभिषेक भगत, जय म्हात्रे, करण राजभर अँड रिजवान शेख. ही ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण बघू शकतो या सीझन मध्ये थोडीसा वेगळ्या अंदाजामध्ये दिसते टीम 94 जी मागच्या वर्षाची चॅम्पियन टीम होती, त्याची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर एक आगळा अंदाज बघायला मिळणार आहे, ते म्हणजे डॉक्टर प्रकाश देवळीकर यांचा संघ SK स्पोर्ट्स. आणि त्यांचं ऑक्शन करण्यासाठी सुद्धा सज्ज आहेत आमच्या मान्यवर महिला. आणि त्यांची ग्रेट एंट्री होते, रॉयल एंट्री होते. SK स्पोर्ट्स कॅप्टन लीडिंग फ्रंट जतीन देवळीकर. यस, आणखीन एक आपण बघतोय एंट्री मागच्या वर्षाचा रनर अप संघ राहिला होता, त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. SK स्पोर्ट्स वोमन डॉक्टर प्रकाश देवळीकर टीम, SK स्पोर्ट्स वोमन
कॅप्टन जतीन देवलीकर, त्यानंतर वैभव म्हात्रे, वैभव धूम, त्यानंतर नितीन म्हात्रे, पियश भोसकर, अतुल नडगे, सागर भगत, किरण पुजाड, त्यानंतर संकेत घोषे, योगेश धूम, राहुल म्हात्रे, संदीप सातवी, मनीष गोरेकर, हे सर्व या टीम मध्ये आपल्याला खेळताना दिसतील. मागच्या वर्षाची ही रनर अप टीम राहिली होती आणि त्या टीमची सुद्धा ही ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. सर्व टीमचे ज्या टीमने एंट्री केलेली आहे सर्व टीमचं हार्दिक हार्दिक स्वागत येथील ग्राउंड मध्ये. त्यानंतर एक रॉयल एंट्री होणार आहे ती म्हणजे ओम साई 444 नागले. पिंट्या परेड फॅम टीम ओम साई 444 नागले ही सुद्धा एक जबरदस्त मजबूत टीम आहे आणि त्या टीमची सुद्धा आपण बघतो ग्रँड एंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सो प्लीज वेलकम ओम साई 444 नागले. आयकॉन कडू सर्वात सुरुवातीला आपण बघतोय ह्या त्याच्या टीमचा फ्लॅग घेऊन वैभव पाटील सर्वात जास्त धावा करणारा हा केपीएल मधला खेळाडू आहे. त्यानंतर राहुल अंधेर, उमेश भोईर, जतीन म्हात्रे, महेंद्र कोल्हा, त्यानंतर वैभव पाटील, नील पाटील, राहुल हडल, प्रदीप पाल, अजित माळी, अंकित पाटील, महेंद्र डबाले अँड राजेश पाटील. पिंट्या परेड फ्रॉम टीम ओम साई 444 नागले या टीमची एंट्री आपण पाहतोय. यस, त्यानंतर ग्रेट अँड रॉयल एंट्री होणार आहे ती म्हणजे बाबा 9191 आणि विशेष म्हणजे कमलाकरजी जाधव, मनोजी भगत यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय कारण ह्या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एक आकर्षक बाईक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे आणि अर्थातच बाबा 9191 संघाचे टीम ओनर कमलाकरजी जाधव, तसे प्रदीपजी म्हात्रे, ते भूषण कामणकर. प्लीज वेलकम बाबा 9191, ललित बोवार आयकॉन खेळाडू, श्रीकांत पाटील, किरण धूम, मयूर धुमाल, रोहित मसे, त्यानंतर नयन उदगे, अरबाज खान, जितू माली, दिनेश म्हात्रे, अक्षय खरत, रोहन गवली, योगेश माळी, प्रदीप म्हात्रे हे सर्व खेळाडू या बाबा स्पोर्ट 9191 टीम मध्ये या सीझन 4 मध्ये आपल्याला खेळताना दिसतील. ही ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते बाबा स्पोर्ट 9191 या टीमची. त्यानंतर आपण रॉयल एंट्री पाहणार आहोत. अर्थात ही जी स्पर्धा आपण पाहतोय केसीची स्पर्धा, केसीच्या माध्यमातून स्पर्धा आणि केसीचे विद्यमान अध्यक्ष अजयजी पाटील आणि त्यांचा संघ आहे तो म्हणजे रुद्रा रायडर्स. वेलकम रुद्र रायडर्स इन केपीएल ग्राउंड. आपला फ्लॅग घेऊन बघतो रुद्र रायडर्सचा आयकॉन खेळाडू निशांक पाटील, टीम ऑनर आणि एक चांगला खेळाडू अजय पाटील, रोशन घोषे, स्वप्नील पाटील, साजन राठोड, यश पाटील, मंगेश बगली, साहिल चौधरी, सचिन पाटील, दीपक पाटील, गणेश देसाई, सागर सापटे, ध्रुव पाटील हे सर्व 13 खेळाडू रुद्र रायडर्स जी मागच्या सीझन मध्ये नंबर 4चा पारितोषिक ज्यांनी पटकावलं होतं रुद्र रायडर्स यांची ही ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर ग्रेट अँड रॉयल एंट्री होणार आहे ती म्हणजे अर्थातच आयशा स्टार आणि आयशा स्टारचे टीम ओनर आहेत शाहिद भाई अन्सारी जे स्वतः कार्याध्यक्ष आहेत केसीएचे आणि पाहू शकता आपण त्यांची ग्रेट एंट्री होईल. प्लीज कम, आपला हार्दिक स्वागत आहे. शाहिद भाई अन्सारी फ्रॉम टीम आपण बघतोय आयशा स्टारची ही ग्रेट एंट्री. अतुल ठाकरे आयकॉन खान, अजित घरत, अनुराग पंडित, थाला खान, यश कुडुसकर, आवेश अन्सारी, अख्तर शेख, शाहिद भाई अन्सारी, राज शिंदे, पवन टोकरे, मनीष पाटील, योगेश म्हात्रे अँड आर्यन म्हात्रे हे खेळाडू या टीम मध्ये खेळताना दिसते. त्यानंतर आपण पाहणार आहोत ग्रेट अँड रॉयल एंट्री अर्थात संकल्प स्पोर्ट्स आणि त्याचे टीम ओनर आहेत रत्नाकरजी सावंत, किरणजी पाटील आणि तेजस्वी गोवारी आणि कॅप्टन लीडिंग फ्रंट. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. प्लीज वेलकम इन केपीएल ग्राउंड संकल्प स्पोर्ट सावंतपाडा टीमचे आपण बघतोय आयकॉन खेळाडू धनराज सावंत, अजय उपाध्याय, त्यानंतर योगेश बरफ,
तेजस गोवारी, हेमंत कामनकर, प्रेम जाधव, गणेश बनसोडे, साहिल शेख, निलेश दिवा, यज्ञेश पाटील, एकनाथ डबाले, निलेश, त्याच्यानंतर चंदन पांडे हे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीम मध्ये. त्यानंतर आपण एंट्री पाहणार आहोत ती म्हणजे ग्रेट अँड रॉयल एंट्री ओम स्पोर्ट्स आणि ओम स्पोर्ट्सचे टीम ओनर आहेत सचिनजी घाग, ते स्वतः केसीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. सो प्लीज वेलकम ओम स्पोर्ट्स. प्लीज वेलकम इन केबल ग्राउंड ओम स्पोर्ट चिंचोडी सचिन गाग फ्रॉम टीम. शिरा शेख क्या बात आयकॉन खेळाडू आहेत. त्यानंतर सचिन, रुपेश दांडेकर, केप शेख, महेंद्र जाधव, सुनील रावत, आदिनाथ लोखंडे, अक्षय टबाले, अजय तुंबडा, अनस अन्सारी, अजय, त्याच्यानंतर नुरावती पवार, तुषार साबले हे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील ओम स्पोर्ट चिंचोडी या टीम मध्ये. वेलकम ओम स्पोर्ट चिंचोडी इन केपीएल. त्यानंतर मात्र ग्रेट आणि रॉयल एंट्री जी होईल ते अर्थात प्रवीणजी गुप्ता यांचा संघ. जय श्रीराम. प्लीज वेलकम, स्वागत आहे. यस, ज्याप्रमाणे टीमचं नाव आहे त्याप्रमाणे गीत सुद्धा वाजवलं जात आहे. जय श्रीराम कावन, प्रवीण गुप्ता फ्रॉम टीम, सोनू यादव, अक्षय जाधव, हर्षद मात्रे, अक्षय कोठावले, हकीम खान, कैलास प्रजापती, मोनिश पाटील, देवानंद करपुडे, अशोक यादव, फुरकान अन्सारी, सेनावाज, वेदांत सकपाल, त्यानंतर मागच्या वर्षी या टीमचं नाव वेगळं होतं आणि या वर्षी नाव चेंज केलेलं आहे. बघूया नाव चेंज केल्यानंतर खेळ सुद्धा चेंज होताना दिसेल का नाही आपल्याला. वेलकम 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 या टीमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे इन केपीएल ग्राउंड. त्यानंतर एंट्री होणार आहे त्या अर्थातच स्ट्रॉम स्ट्रायकर आणि त्याचे टीम ओनर आहेत इम्रानजी शेख. प्लीज वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्ट्रॉम स्ट्रायकर. वेलकम इम्रान फ्रॉम टीम स्ट्रॉम स्ट्रायकर इन केपीएल ग्राउंड. स्ट्रॉम स्ट्रायकर टीमची एंट्री आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचे आयकॉन खेळाडू आहेत या केसी मधले सर्वात उत्कृष्ट ऑलराऊंडर ज्यांना म्हटलं जात आहे तन्मय पाटील. प्लीज वेलकम स्ट्रॉम स्ट्रायकर. त्यानंतर आणखी खेळाडू भावेश ठाकरे, आकाश वाघ, शशिकांत शिंदे, चिराग म्हात्रे, रोशन पाटील, दुजाना खान, हर्ष पाटील, प्रवीण उदगे, त्यानंतर सर्वेश पाटील, अनिकेत किनी, रत्नदीप, त्याच्यानंतर रेहान अन्सारी हे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील इम्रान शेख फ्रॉम टीम स्ट्रॉम स्ट्रायकर. त्यानंतर मैदानात एंट्री होईल ते अर्थातच मॅक मास्टर आणि जे टीम ओनर आहेत अकिलजी शेख, मुस्तफाजी शेख, त्याचबरोबर कन्नानजी मोनी. तर मास्टर मॅक मास्टर संघाचं या ठिकाणी आगमन होईल. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्लीज वेलकम. प्लीज वेलकम मॅक मॉन्स्टर, ज्याचे आयकॉन खेळाडू अमान शेख, त्यानंतर सतीश जाबर, उत्तम जमाटे, आयान शेख, हार्दिक पारदी, दिनेश बाबर, रोशन कांबडी, प्रशांत पाटील, संतोष बीट, जतीन उदेक, त्याच्यानंतर संदेश दांडेकर, आसिफ अन्सारी, अंकेश भोईर. वेलकम मॅक मॉन्स्टर, कन्नन मोनी अँड टीम आपण बघतोय. त्यानंतर रॉयल एंट्री होईल मैदानात ते अर्थात दिशा एंटरप्राइजेस आणि जे टीम ओनर आहेत मनोजजी भगत, त्याचबरोबर सूर्यकांतजी भगत. सो प्लीज वेलकम, हार्दिक स्वागत आहे दिशा एंटरप्राइजेस. प्लीज वेलकम दिशा एंटरप्राइजेस, मनोज भगत आणि सूर्यकांत भगत फ्रॉम टीम यांचं आगमन होताना दिसतंय या केपीएल ग्राउंडवर. संतोष कोम आयकॉन खेळाडू, त्यांना रोहित कोठावले, हेमंत गोडबिंदे,
विकेश बडांगे, रोहित सातवी, नितेश हंडबा, निलेश परब, चेतन गोवारी, निखिल माद्रे, धनेश वाघ, सुशांत वाघ, योगेश भगत and अश्विन पंडित. त्यानंतर एक एंट्री होणार आहे ग्रेट अँड रॉयल एंट्री पाटील स्पोर्ट्स 5141 आणि अर्थात टीम ओनर आहेत अनिलजी पाटील, भरतजी पाटील आणि राकेशजी पाटील. प्लीज वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम पाटील स्पोर्ट 5141 आपल्या टीमचं सुद्धा हार्दिक स्वागत केपीएल मध्ये. ही टीम सुद्धा आपण बघतो यामध्ये नवीनच आलेली आहे, ज्याचे ऑनर्स आहेत अनिल पाटील आणि भरत पाटील यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. पाटील स्पोर्ट 5141 ही टीम आणि रवी आहे त्यांच्या जोडीला. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय, चला या वेलकम पाटील स्पोर्ट 5141. त्याचे कोण खेळाडू? प्रकाश दर्पण चोलकर, प्रवीण परेड, अजय घरत, विकास यादव, भूमित भोईर, जय चव्हाण, दिनेश सातवी, क्षितिश घरत, कुलदीप म्हात्रे, प्रशांत पवार, विजय मोटे अँड रवी नाईक. या सीझन मध्ये प्रथमच ही टीम आपल्याला ऍक्शन मध्ये दिसेल. मात्र खेळाडू त्यांचे अतिशय चांगले आहेत आणि त्यांना सपोर्टिंग करण्यासाठी भरपूर सपोर्ट सुद्धा आलेले. स्पोर्ट 5141. आणि लास्ट जी एंट्री होणार आहे आता ती ग्रेट आणि रॉयल एंट्री. आणि मला वाटते लास्ट एंट्री का ठेवली असेल, कारण हिट वाढलेली आहे, उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही आणि खेळताना जर दुखापत झाली तर लगेचच सोहम मल्टीस्पेशल हॉस्पिटल सज्ज आहे आणि ह्यांचीच एंट्री होणार आहे. अर्थात सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, संतोषजी आवचार. प्लीज वेलकम. आपण बघतोय या सीझन मध्ये ही नवीन एंट्री आहे टीमची, सोहम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल. याचे कोण खेळाडू? कल्पेश सापटे, जयेश पाटील, संजय लोखंडे, दर्पण पाटील, त्यानंतर सागर तुंबडा, बलिराम हडल, वैभव कांबडी, प्रमोद लोखंडे, अभिषेक किनी, शैलेश शेलार, राजेश डबाळे, सूरज वर्मा and मुकेश मिश्रा. वेलकम वेलकम. शिवाजी मोरे आपला सुद्धा हार्दिक चॅम्पियनचे अध्यक्ष यांचा आगमन, त्याला विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर विराजमान व्हायचं आहे. अतिशय सुंदर बँड पथकाचं वाद्य, त्यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगलं वाद्य पोहोचवलं आणि अगदी प्रत्येक संघाचं मनोधैर्य त्यांनी वाढवलेलं आहे. ग्रेट एंट्री, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आभार. खरोखरच अतिशय चांगलं मनोरंजन, चांगलं वाद्यवृंद आमचे संदीप यांना पूर्ण टीम, आई माऊली ब्रास बँड ज्यांनी हे अतिशय संगीतमय वातावरण निर्माण केलं आणि ज्या टीमने या ठिकाणी ग्रँड एंट्री केली आणि त्या टीमसाठी एक चांगली धूम त्यांनी वाजवलेली आहे. सर्व 16च्या 16 टीम्स आपल्या या ग्राउंड मध्ये आलेल्या आहेत. तर येस, आम्ही लगेचच जाणार आहोत ते म्हणजे मुख्य व्यासपीठाच्या जवळ आणि त्यानंतर आम्ही ते गेल्यानंतर मान्यवरांना विनंती करणार आहोत खेळपट्टीकडे येण्यासाठी. मी विनंती करतोय मुख्य मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना की आपण विकेटकडे जी पिच आहे या ग्राउंडवर आपण यायचं आहे. ग्राउंडवर आपण विकेटचं पूजन करणार आहोत आणि त्यानंतर जी ट्रॉफी आहे ट्रॉफीचे अनावरण, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आहे त्याचे अनावरण आपण करणार आहोत आणि त्यानंतर पहिल्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सर्व सन्माननीय मान्यवर खेळपट्टीकडे येतील, त्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जाईल, यष्टीचं पूजन केलं जाईल, त्यानंतर ट्रॉफीचं अनावरण होईल आणि त्यानंतर केपीएल कॉमन प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजसाठी जी आकर्षक बाईक आहे या बाईकचं सुद्धा अनावरण होईल. आणि बाईकसाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय आमचे सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे मनोजजी भगत साहेब यांच्या माध्यमातून
ही बाईक स्पॉन्सर झालेली आहे. हजरतभाई शेख साहेब आपण सुद्धा यायचंय. हजरतभाई शेख साहेब आपण सुद्धा थोड्या वेळासाठी संघाला काही टिप्स देऊन आपण सुद्धा जो उद्घाटन सोहळा या ठिकाणी उपस्थित राहायचंय. संजयभाई म्हात्रे साहेब आपण यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत सर्व आहे. आपण टीमचे सुद्धा जे यायचे. honor आहेत, संजयभाई म्हात्रे साहेब एसएस एंटरप्राइजेसचे सर्व टीमचे जे ऑनर्स आहेत सर्व टीमच्या ऑनर्सला मी विनंती करतोय की आपण विकेटकडे यायचं आहे. आपण विकेटचं पूजन या ठिकाणी करणार आहोत आणि विकेटचं पूजन केल्यानंतर आपण ज्या 3 ट्रॉफीज आहेत, पहिल्या क्रमांकासाठी 3 ट्रॉफीज आहेत, या 3 ट्रॉफीजचं अनावरण आपण करणार आहोत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज जी एक महत्वाची म्हटली जाते या केपीएल मधली, त्याचं सुद्धा आपण अनावरण करणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रिकेटची देवता म्हणून ज्याकडे बघितलं जातं अर्थात यष्टींचं पूजन केलं जाईल. नोडावट्टे क्रिकेटचा देव म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला संबोधलं जातंय, पण क्रिकेटची देवता म्हणून यष्टीचं पूजन आपण करणार आहोत. दोन्ही बाजूला यष्टीचं पूजन होईल. सर्व टीमचे ऑनर्स आपल्याला दिसतात. दुराबाई सुद्धा आलेले आहेत, ज्यांना आपण करामती हे नाव दिले आहे. कारण हे जे ग्राउंड बनवायचं काम जे आहे मागच्या वर्षामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये ज्यांनी ग्राउंड बनवले ते करामती शेख, दुराबाई शेख सुद्धा आपल्याला दिसतात. सर्व मान्यवर खेळपट्टीवर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. सर्वप्रथम पुष्पहार अर्पण केला जाईल यष्टीला. असलमभाई शेख साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. संजयभाई म्हात्रे साहेब आपण सुद्धा यायचंय. जयंतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पूजन केलं जाते. एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि या परिसरातील पहिले समालोचक म्हणून नेहमीच त्यांच्याकडे बघितलं जात आहे. त्यांच्या शुभ हस्ते यष्टीचं पूजन केलं जाते. त्यानंतर असलमभाई शेख साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल यष्टीला. असलमभाई शेख साहेब यांच्या शुभ हस्ते यष्टीला पुष्पहार अर्पण करण्यात येतोय. मी विनंती करतोय माननीय श्री भरतजी पाटील आपण सुद्धा समोर पुढे यायचं आहे. भरतजी पाटील आपल्याला विनंती आहे. पाटील स्पोर्ट 5141 चे ऑनर सुद्धा आहेत. सीझन 4 मध्ये प्रथमच त्यांची टीम आपल्याला ऍक्शन मध्ये दिसणार आहे. एसएस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफल वाढवण्यात येईल.
संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात येईल. गणपती बाप्पा केपीएल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. मान्यवर खेळपट्टीवर आहेत आणि एसटीचं पूजन केलं जाते. त्यानंतर आपण खेळपट्टीच्या दुसऱ्या एंडला जाणार आहोत. दुसऱ्या बाजूला जाऊन त्या ठिकाणी सुद्धा एसटीचं पूजन केलं जाईल. विकेटच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण पूजन करणार आहोत. कारण केपीएलचं असं ग्राउंड असं आहे की या ग्राउंडवर दोन्ही एंडकडून बॅटिंग होत असते, दोन्ही एंडकडून बॉलिंग होत असते. एक खास आहे, एक सुस्वच्छ असं मैदान आहे. यस मित्रांनो, आपण केपीएलचा उद्घाटन सोहळा पाहतोय. आयशा क्रिकेट मैदान, आयशा क्रिकेट ग्राउंड, एक सुप्रसिद्ध ग्राउंड. कामण गावातील हे सुप्रसिद्ध मैदानावर ही स्पर्धा सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. बाबा 9191 चे प्रोपरायटर आणि विशेष म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ची बाईक त्यांच्या माध्यमातून, तसे मनोजजी भगत यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते पूजन केलं जाते. एक सुप्रसिद्ध उद्योगपती या संपूर्ण परिसरातील. त्यानंतर आपण बघतोय मांडी श्री रामचंद्रजी गुप्ता छोट्या भैया यांच्या शुभ हस्ते पूजन केले जाते. ज्यांच्याकडून प्रथम क्रमांकाची रोटेशनल जी ट्रॉफी आहे ची स्पॉन्सर झालेली आहे या स्पर्धेसाठी. कामन प्रीमियर लीग, कामन क्रिकेट असोसिएशन यांचं एक जबरदस्त भव्य आयोजन. आणि ही जी स्पर्धा आहे महाराष्ट्रामध्ये एक नामांकित स्पर्धा म्हटली जाते. आणि प्रीमियर लीग जर कोणती म्हटली तर सर्वात मोठी प्रीमियर लीग म्हटली जाते ती कामन प्रीमियर लीग. गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम. श्रीराम. त्यानंतर पालघर जिल्हा समाज कल्याण न्यासचे प्रमुख डॉक्टर प्रकाशजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात येईल, पूजन केलं जाईल. सर्व टीमला सूचना आहे, प्लेयर्स आपण जागेवर ज्या ठिकाणी आपण उभा आहे त्याच ठिकाणी उभं राहा. फक्त 5 मिनिटं आहेत शेवटचे. 5 मिनिटांनंतर आपण टॉस करणार. प्लीज सर्व टीमने गणपती बाप्पा जागेवर उभं राहायचं आहे. फक्त 5 मिनिटात टॉस केला जाईल. मी विनंती करतोय व्हीआयपी डायसवर विराजमान असलेले माननीय आत्मारामजी लोखंडे यांना आपण कृपया विकेटवर यायचं आहे. माननीय आत्मारामजी लोखंडे. येस, भरतजी पाटील जे पाटील स्पोर्ट्स 5141 चे टीम होणार आहे त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेलं आहे. विश्वनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवण्यात आलेलं आहे. कामणगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती. मनोजजी भगत यांच्या शुभ हस्ते सुद्धा पूजन केलं जाईल. आमचे बाईक स्पॉन्सर कमलाकरजी जाधव आणि मनोजजी भगत जे बाईक स्पॉन्सर आहेत त्यांच्या शुभ हस्ते सुद्धा पूजन केलं जाते. चला आपण या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण आपण करणार आहोत. सर्वप्रथम ट्रॉफीचं अनावरण होईल. आकर्षक ट्रॉफीज आपण पाहणार आहोत. केपीएल कामन प्रीमियर लीग, कामन क्रीडा महोत्सव 2024 चा एक महासंग्राम. आणि आज उद्घाटन सोहळा झाल्यानंतर आपण ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल. सर्वप्रथम प्लीज विनंती असेल थोडंसं साईडला उभं राहायचं की बाजूचे जे बाहेर जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा अनावरण होताना दिसलं पाहिजे. सो थोडंसं बाजूला व्हायचं, थोडंसं बाजूला व्हायचं. येस, आमचं ट्रॉफीचं अनावरण करण्यासाठी जे मान्यवर आहेत, मान्यवर त्याचबरोबर सर्व टीम ओनर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम ट्रॉफीचं अनावरण करण्यात येईल. स्वतः आपण केसीएचे बघतोय- अध्यक्ष अजयजी पाटील त्या ठिकाणी आहेत. कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, सर्व टीम ओनर, सल्लागार देवेंद्रजी भोसकर उपस्थित आहेत. नितीनजी म्हात्रे, खजिनदार, तसेच टीम ओनर तसे मान्यवर उपस्थित, त्यांच्या उपस्थितीमध्ये ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल. सुरुवातीला मी विनंती करतोय ट्रॉफीचं अनावरण करण्यासाठी. आपण बघतोय 3 ट्रॉफीज आहेत या सीझन मध्ये. आपण बघतोय प्रथम क्रमांकासाठी जी चॅम्पियन टीम ठरेल त्यासाठी 3 ट्रॉफीज आहेत. मधली जी ट्रॉफी आहे ती रोटेशनल ट्रॉफी आहे. आजूबाजूच्या 2 ज्या ट्रॉफी आहेत त्या आपल्याकडे राहतील, परमनंट राहतील. आणि मी सुरुवातीला विनंती करतोय, मागच्या वर्षी ज्यांची टीम चॅम्पियन झाली होती आणि ज्यांनी हे केपीएलचं जे नाव आहे पूर्ण आपले भारतभर, महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतभर आणि दुबई आणि इतर कंट्रीजमध्ये ज्यांनी भरपूर फेमस केलं, ते माननीय श्री हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे एस.एच. एंटरप्राइजेस दोन्ही सुद्धा ऑनर आहेत. त्यांना मी विनंती करतोय की ही जी ट्रॉफी आहे, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे, त्या ट्रॉफीचं आपण अनावरण करायचं आहे. यस, महाराष्ट्राची A1 जोडी एस.एच. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख तसेच संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल. जोरदार टाळ्या वाजवतात. ही आकर्षक ट्रॉफी केपीएल चॅम्पियन टीम साठी ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी असणार आहे. पाहू शकता आपण अतिशय आकर्षक ट्रॉफी केपीएल साठी. आणि याचा मानकरी कोण ठरणार याचं उत्तर बरोबर 16 तारखेला बरोबर 5 वाजता मिळेल. त्यानंतर मी विनंती करतोय केसीए तर्फे असलम भाई यांना, त्यांच्याकडूनच स्पॉन्सर असणार ही चॅम्पियनसाठी आणखीन एक ट्रॉफी असेल. ती ट्रॉफीचं अनावरण माननीय श्री असलम भाई शेख, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हटलं जाते कामनगावचं, ज्याच्या शुभ हस्ते अनावरण केलं जाते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. असलमभाई शेख यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या ट्रॉफीचं अनावरण केलं जाते. कामण परिसरातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ही जी पर्सनॅलिटी आहे असलमभाई शेख साहेब यांच्या शुभ हस्ते हे अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर रोटेशनल ट्रॉफी, मागच्या वर्षी खरं तर ही ट्रॉफी होती टीम 94 एस.एच. एंटरप्राइजेस या टीमकडे, मात्र ह्याचा मानकरी यावर्षी होईल कोण, पण तत्पूर्वी तरी आपण अनावरण करणार आहोत. सन्माननीय रामचंद्र गुप्ता साहेब, सुप्रसिद्ध छोटा भाई, यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. हे आपण बघतोय पुन्हा गुप्ता परिवार दिसतात, कन्नन मोनी दिसतात, ज्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफीचं अनावरण केलं जाते. जी रोटेशनल मेन ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी. अगदी क्रिस्टल ट्रॉफी. आणि खास करून ही ट्रॉफी जर बघितली आपण, खास करून दुबईवरनं ही मागवण्यात आलेली आहे. ही आकर्षक ट्रॉफी, केपीएल चॅम्पियन ट्रॉफी. ही ट्रॉफीचे खास पैसे दुबईवरून आणलेली ही ट्रॉफी. ही ट्रॉफीचं वजन जवळजवळ 9 किलोपेक्षा जास्त आहे आणि या ट्रॉफीची फक्त ट्रॉफीची प्राइस जी आहे 1 लाख रुपये. पण या ट्रॉफीचा मानकरी होईल कोण? आतापर्यंत बघितलेलं आपण, पहिल्या वर्षी बघितलं आपण शौर्या वॉरियर्स, दुसऱ्या वर्षी मामा भांजे, तिसऱ्या वर्षी टीम 94 आणि चौथं वर्ष ते कोणाच्या नावावर राहील, खूप चुरस असणार आहे. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचे. आणि आता आपण बघतोय त्यानंतर सर्वात महत्वाचं पारितोषिक कोणतं असते केपीएल मध्ये, कॉमन प्रीमियर लीग मध्ये सर्वात महत्वाचं पारितोषिक जे असते ती बाईक. आणि या ठिकाणी आपण बघतोय बाईक आपल्याला दिसते, जी स्पॉन्सर्स केलेली आहे माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधव आणि माननीय श्री मनोजजी भगत यांनी ही स्पॉन्सर केलेली आहे. त्यांना मी विनंती करतो दोन्ही मान्यवरांना आपण समोर यायचं आहे आणि हे बाईकचं अनावरण करायचं आहे. यस, माननीय कमलाकरजी जाधव, त्याबरोबर मनोजजी भगत, हजरतभाई शेख साहेब, त्याचबरोबर सर्व मान्यवर आपल्याला दिसतात. सर्व मान्यवर येत आहेत, कारण हे प्रमुख पारितोषिक आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, गिव्ह बिग हँड, इज अ हिरो. HF100 आकर्षक बाईक. आणि या सीटवर आरूढ होईल कोण?
याचं उत्तर बरोबर 16 तारखेला 5 वाजता मिळेल. आपण बघतोय उद्घाटन समारंभ पार पडताना आपल्याला दिसतोय. ट्रॉफ्यांचे अनावरण झालेले आहे आणि जी महत्वाचं पारितोषिक बाईक आपण होती बघितली मॅन ऑफ द सिरीज साठी, त्यांचं सुद्धा अनावरण झालेलं आहे. महत्वाची गोष्ट, कोणतेही आपण टुर्नामेंट चालू करत असताना जे भारताचं राष्ट्रगीत आहे, भारताचं एकता आणि अखंडाचं ज्याला प्रतीक म्हणलं जाते, ते राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. सर्व टीम्स ज्या ज्या ठिकाणी आहेत आपल्या जागेवर उभं राहा आणि जे प्रेक्षक आलेले आहेत ते सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय की आपापल्या जागेवर ज्या ठिकाणी तुम्ही बसला असाल त्या ठिकाणी तुम्ही उभं राहा. कॅप जर तुम्ही परिधान केलं असतील, सन ग्लासेस जर तुम्ही परिधान केले असतील ते तुम्ही काढून ठेवायचे आहेत. सगळ्यांना विनंती आहे की आपण उभं राहायचं आहे. कॅप कोणी परिधान केलं असेल काढायची आहे. डार्क गॉगल, चष्मा चालेल, डार्क गॉगल आपण काढायचं आहे. कारण राष्ट्रगीत नॅशनल अँथेम म्हटलं की या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे आणि प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे की राष्ट्रगीताला आपण मानवंदना द्यायची आहे. आई माऊली ब्रास बँड, आपण राष्ट्रगीत वाजवू शकता. यस डीजे आपण रेडी राहायचं आहे. राष्ट्रगीत साठी डीजे आमचे रेडी आहे. डीजे रेडी असाल तर आपण तशी खूण करायची आहे. एक साथ सावधान मध्ये यायचंय सगळ्यांनी. एक साथ सावधान. 3, 2, 1. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. पुन्हा एकदा आपण सावधानमध्ये उपस्थित राहायचं आहे कारण राष्ट्रगीत नंतर आपण राज्यगीत सुद्धा घेणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण राज्यगीताचा सन्मान म्हणून आपण पुन्हा एकदा सावधानतेने उभं राहायचं आहे. आमचे डीजे मंदार, कारण हे जो सन्मान आहे, हा जो सन्मान आहे, राष्ट्रगीत आपण बघितलं भारताचं एकता आणि अखंडाचं प्रतीक ज्याला मानलं जाते ते घेतलं. प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं की टुर्नामेंट ज्या ठिकाणी चालू असते सुरुवातीला आपण राष्ट्रगीत घेतोय. त्यानंतर वर्ल्ड कपचे जर सामने असतील त्या ठिकाणी सुद्धा जे इंटरनॅशनल देश, जे कंट्रीज आहेत ज्या ठिकाणी मॅच खेळत असतात त्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवलं जाते. कारण राष्ट्रगीत जर आपण ऐकलं तर आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, त्यासाठी हे राष्ट्रगीत वाजवलं जाते. आणि आता मी विनंती करतोय डीजे मंदार यांना की आपण सगळ्यांनी सावधान पोझिशन मध्येच उभं राहायचं आहे कारण काही क्षणातच राज्यगीताची धून सुद्धा आपल्या कानावर पडेल.
सुशन KPL कामण प्रीमियर लीगचं उद्घाटन सोहळा सर्वप्रथम राष्ट्रगीत झालेलं आहे. त्यानंतर राज्यगीताची धून आपल्या कानावर पडेल आणि त्यानंतर टॉस होईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने चौथ्या पर्वात यापूर्वी 3 स्पर्धा झाल्या, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या आहेत आणि चौथं पर्व आहे, सत्र चौथं आहे. बँड पथक जर सज्ज असेल तर आपण सुद्धा इथून प्ले करू शकता. राज्यगीत महाराष्ट्राच्या नावाने जे राज्यगीत आहे, महाराष्ट्राचं गीत, महाराष्ट्राचा सन्मान आहे त्या गीतामध्ये. हॅलो त्यानंतर सगळ्यांना विनंती, आपण विश्राम पोझिशन मध्ये यायचंय. टॉस होईल. त्यानंतर टॉस होईल. दोन्ही कॅप्टन, पाटील स्पोर्ट्स 5141 चे कॅप्टन अर्थात हा जो संघ आहे, अनिलजी पाटील, भरतजी पाटील आणि राकेशजी पाटील. त्यानंतर ओम साई 444 नागले, पिंट्या परेड फॅम टीम, दोन्ही कॅप्टन यायचंय. दोन्ही कॅप्टननी पुढे यायचंय. दोन्ही कॅप्टन एक बाजू जी आहे त्या ठिकाणी KPL असणार आहे आणि KCA, एक बाजू KCA.
ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, आयोजन ज्याच्या माध्यमातून पाहतोय, KPL आणि KCA. मी हजरतभाई शेख साहेबांना विनंती करणार आहे की आपण यायचे SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आहेत पाटील स्पोर्ट 5141, त्याचबरोबर ओम साई 444 नागले. दोघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहेत SS एंटरप्राइजच्या माध्यमातून. हजरतभाई शेख साहेब तसेच संजयभाई माते साहेब. कॉलिंग कोण करणार आहे? कॉलिंग काय असणार? कारण पाटील स्पोर्ट 514 चे कॅप्टन कॉलिंग करतायत. KCA टॉस आपण बघून घेऊ शकता. KCA आणि KPL, कॉमन प्रीमियर लीग आणि कॉमन क्रिकेट असोसिएशन. आता KCA KPL. KCA आणि टॉस ही जिंकलेला आहे पाटील स्पोर्ट्स 5141. टॉस जिंकलेला आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटते. असं म्हणतात की पहिलं प्रेम आणि पहिला पाऊस यामध्ये एक वेगळीच मजा असते. आणि जेव्हा तुम्ही तुमचा संघ पहिल्यांदा भरत पाटील असतील, त्याची इतर सहकारी यांचा संघ पहिल्यांदा खेळतोय, तुमच्या संघाने टॉस ही जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या पाठीमागे काय उद्देश आहे? आम्ही कमी धावाची करू. काय रणनीती असणार आहे? कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? स्वतः आयकॉन प्लेयर आहे प्रकाश, अजून कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? 6 षटकांची मॅच आहे, तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, कारण तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. सुरुवातीला कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे त्याने खूप चांगली गोलंदाजी करावी? मी स्वतः आहे. अजून कोण आहेत? प्रवीण आहे, दर्पण आहे, रवी तुमच्या आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. त्यानंतर आपण बघतो कॅप्टन आपल्याला दिसते ओम साई 444 नागले टीमचा कॅप्टन आहे पिंट्या परेड फ्रॉम टीम वैभव पाटील. KPL मधला सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हटलं जात आहे. कसं फिलिंग होते या ठिकाणी आल्यानंतर KPL मध्ये? खूप छान फिलिंग होते आम्हाला खेळायला इथे. आम्ही वाट बघत होतो की KPL कधी होते आणि आम्हाला खेळण्याची संधी कधी मिळते. तुम्ही तर टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही फलंदाजीच करणार होतो. मनाप्रमाणे झालेलं आहे. काय वाटतं की हे ग्राउंड आहे, याचा भरपूर अनुभव तुमच्याकडे आहे, भरपूर मॅच या ग्राउंडवर तुम्ही खेळता, तर काय वाटतं की 6 षटकाच्या सामन्यात किती टोटल तुम्हाला तुमच्या बॉलरसाठी सेफ असेल? आम्ही 70च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी कुठले तुमचे बॅटर आहेत 70 पर्यंत जाण्यासाठी? मी आहे, वैभव, राहुल, भूमेश आणि माझी सर्व टीम. महत्वाची गोष्ट आणखी आहे की KPLच्या या विकेटवर गोलंदाजी फार महत्वाचं आहे, कारण मागच्या सीझन मध्ये ज्यांनी जास्त चांगली गोलंदाजी केली तो मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेला होता. तुमच्यामध्ये कुठले गोलंदाज आहे? राहुल अंधेरा आहे, भूमेश आहे, महेंद्र आहे, नील आहे. आणि स्वतः कॅप्टन तू आहे, तुझ्याकडून कशा प्रकारे काम झालं पाहिजे? मी ते फायनल मध्ये जायचा प्रयत्न करणारच आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट की KPL मध्ये सर्वात जास्त धावा करणारा तू खेळाडू आहेस, ज्याने आतापर्यंत 3 सीझन मध्ये 258 रन्स तुम्ही केलेले आहेत. 300चा टप्पा पूर्ण करण्यासाठी फक्त मला वाटते की 42 रनची आवश्यकता आहे. कसं वाटते हा जो 300चा माइलस्टोन पूर्ण केल्यानंतर? 300चा टप्पा तर मी पूर्ण करणारच आहे आणि खूप छान वाटेल मला. अपेक्षा करू की एक टफ फाईट मॅच आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू सो मच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन अँड रिपोर्ट फ्रॉम द ग्राउंड. Patil Sport 5141 won the toss and elected to ball first. Back to the commentary box. Sandeep Gawad is there. तर मित्रांनो, KPLचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आपण बघितला. त्यानंतर टॉस सुद्धा झालेला आहे आणि टॉस अर्थात नाणेफेक जिंकून पाटील स्पोर्ट 5141 संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी ओम साई 444 नागले या संघाला आमंत्रित केलेलं आहे. मॅचला लगेच सुरुवात होईल आणि मॅचला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्स समालोचक कशामध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट संदीप गावण. चला मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना, सर्व टीमच्या ऑनर्सला
की आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर येऊन विराजमान व्हायचं आहे. हजरतजी शेख, संजयभाई मात्रे, मनोजजी भगत, कमलाकरजी जाधव, सूर्यकांतजी भगत, त्यानंतर इतर सर्व जे ऑनर्स आहेत, अनिलजी पाटील असतील, भरत पाटील, कन्नन मोनी आणि त्यांचे इम्रान शेख, इतर सर्व जे ऑनर्स आहेत, प्लीज त्यांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर विराजमान व्हायचं आहे. आता मात्र डगआउट खाली करायचं आहे. डगआउट मध्ये फक्त दोन्ही